जय महाराष्ट्र माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना। तर आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वीचा संकलित मूल्यमापन 2 2025-26चा इंग्लिशचा पॅट पेपर। तर हाच पेपर 22 तारखेला होणार आहे, म्हणजेच की उद्या। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि उत्तरांसहित आपल्या नोटबुकमध्ये हा पेपर लिहून घ्या। तर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून टाका। तर सगळ्यात पहिले आपण ओरल सेक्शन बघून घेऊया। तर ओरल सेक्शनमध्ये तुम्हाला क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 असतात, तर ते नीट बघून घ्या। आता आपण रिटन सेक्शन बघून घेऊया। क्वेश्चन 3 डू ॲज डायरेक्टेड। ए से वेदर द अंडरलाइन पार्ट ऑफ द सेंटेन्सेस इज अ फ्रेज ऑर क्लॉज। तर फर्स्ट आहे फ्रेज आणि सेकंड आहे क्लॉज। नीट वाईज उत्तर लिहून घ्या। तर आता आपण बी बघून घेऊया। मॅच द सेंटेन्सेस विथ देअर टाइप्स। तर सेंटेन्सेस दिलेले आहेत, त्याचे टाइप्स पण दिलेले आहेत। तर तुम्हाला आन्सर लिहायचा आहे। तर पहिल्याचा आन्सर आहे इंट्रोगेटिव्ह, कारण याच्यामध्ये क्वेश्चन विचारलेला आहे, आणि सेकंड आहे इम्परेटिव्ह। तर सी बघूया। अपोजिट वर्ड्स लिहायचे आहेत। फर्स्ट आहे बायचा अपोजिट सेल, दुसरा आहे बेटरच्या अपोजिट वर्ड्स, तिसरं डाऊनच्या अपोजिट अप आणि फाइंडच्या अपोजिट लॉस। तर वहीमध्ये नीट उत्तरं लिहून घ्या। सगळ्या प्रश्नांची उत्तरे एकदम व्यवस्थित दिलेली आहेत मी। तर आता आपण नंतर बघूया डी। तर त्याच्यामध्ये तुम्हाला सॉल्व द पझल, फाइंड अँड सर्कल द नेम्स गिवन बिलो। तर तुम्हाला 4 नेम दिलेले आहेत, जे की आहेत लॅपटॉप, कम्प्युटर, मोबाईल, ईमेल। तर ते तुम्हाला या बॉक्समध्ये सर्कल करायचे आहेत। तर नीट सर्कल करून घ्या। कुठे कोणकोणता बॉक्स आहे हे नीट बघून घ्या आणि तिथे सर्कल करून टाका। तर आता पुढचं बघूया आपण ई। राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द फिगर्स। तर पेनच्या रिलेटेड तुम्हाला काही एक्झाम्पल लिहायचे आहेत। तर एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे, जे की आहे रेड। तर पेन कसा आहे रेड, पेन शायनी आहे, डार्क आहे, इंक आहे आणि व्हॅल्युएबल आहे। तर पुढचं बघूया ॲड अ सफिक्स ऑर प्रिफिक्स। तर एनी टू लिहायचे आहेत तुम्हाला। फर्स्ट बघूया फ्रेंड। फ्रेंडचा आन्सर आहे फ्रेंडशिप। हॅपी हॅपीनेस, अपियर अपिअरन्स आणि राईटचं रिराईट। तर चौथं रीड द पॅसेज केअरफुली अँड डू दिस ॲक्टिव्हिटीज। तर तुम्हाला हा पॅसेज वाचायचा आहे आणि त्याच्यावरती या क्वेश्चनचे आन्सर लिहायचे आहेत। तर पहिल्याचा आहे आन्सर बिहू आणि दुसऱ्याचा आहे थ्रू मेनी जनरेशन। नीट लिहून घ्या वहीमध्ये। तर आता बी बघूया कम्प्लीट द फॉलोइंग डायग्राम। माउंटेनियस रिजन, तर त्याचे 2 आन्सर आहेत, हिमालयाज अँड अरुणाचल प्रदेश। पूर्ण डायग्राम मी कंप्लीट करून दिलेली आहे, ती नीट वहीत लिहून घ्या। तुमचा उद्या पेपर आहे, तुम्हाला बेस्ट ऑफ लक। तर आता पुढचं सी बघून घेऊया। द व्ह्यू डान्स इज अ जॉयस वन। तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे तुम्हाला। तर डी बघूया राईट द डिस्क्रायबिंग वर्ड। एनी टू लिहायचे आहेत तुम्हाला। फर्स्ट बघूया नंबर्स काय लार्ज आहे, लिटरेचर क्लासिकल आहे आणि जनरेशन पास्ट आहे आणि फिलिंग्स ह्या वंडरफुल आहे। आता आपण ई बघून घेऊया। मेक अ लिस्ट ऑफ 4 फेस्टिवल सेलिब्रेटेड इन युअर एरिया। तर तुमच्या ज्या एरियामध्ये कोणकोणते सण साजरे केले जातात याची यादी करायची तुम्हाला। तर मी दिलेलं आहे दिवाळी, होली, ईद, ख्रिसमस। तर लिहून घ्या। आता आपण क्वेश्चन 5 बघूया। पोएट्री ए बघूया। त्याच्यामध्ये रीड द फॉलोइंग पोयम केअरफुली अँड डू दिस ॲक्टिव्हिटीज। तर तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स लिहायचं आहे। तर पहिल्याचा आहे फॉल्स आणि दुसऱ्याचा आहे ट्रू। तर तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स लिहायचे, खूप सोपं आहे। पहिलं फॉल्स आहे आणि दुसरं ट्रू आहे, हे तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला 2 मार्क मिळून जातील।